मित्रांनो, इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही LDC क्लर्क म्हणजे इंडियन आर्मी क्लर्क आणि इंडियन नेव्ही क्लर्क या दोन्ही ज्या काही गव्हर्नमेंट सेक्टर मधील जे काही पोस्ट आहेत त्या टोटली टायपिंगच्या बेसिसवर आहेत, म्हणजे टायपिंगच्या आधारावर ते पोस्ट आहेत। आणि तुम्हाला तर माहित आहे माझ्या चॅनलवर टायपिंग से रिलेटेड बऱ्याचशा व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहेत। तर मग त्या व्हिडिओला ज्या वेळेस व्ह्यूअर्स पाहतात तर मग त्यावेळेस ते खाली कमेंट पण करतात की या टायपिंग कोर्स कंप्लीट केल्यानंतर आमच्यासाठी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या जॉब्सची अपॉर्च्युनिटी बघायला मिळणार। तर मग बरेच मुलं टायपिंग तर लावूनच घेतात पण त्यांना माहित नसते की आपल्यासाठी अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत। तर मग त्यांच्यासाठीच ही छोटीशी व्हिडिओ आहे। तर मग तुम्हाला माहित नाही की टायपिंग से रिलेटेड कोणकोणते जॉब्स आहेत, तर मग आता येणाऱ्या पुढील ज्या काही व्हिडिओ येणार तर मग त्याच्यामध्ये मी टायपिंग से रिलेटेड कोणकोणते जॉब्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड बेसिक कंपॅरिझन व्हिडिओ मी पुढे आणणार आहे। तर मग ही सुरुवात आहे पहिली व्हिडिओची, इंडियन आर्मी क्लर्क वर्सेस इंडियन नेव्ही LDC। तर मग सर्वात पहिला पॉइंट येतो रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे त्यांचे नेतृत्व काय आहे आणि त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांचे काम ऍक्च्युअल मध्ये काय आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण इंडियन आर्मी क्लर्कची रिस्पॉन्सिबिलिटी बघूया। तर मित्रांनो, इंडियन आर्मी क्लर्कचे काम असते सैनिकांचे रेकॉर्ड्सला मेंटेन करणे, डॉक्युमेंट्सला ओरिजिन करणे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्कला हँडल करणे हे असते। ही पोस्ट कम्युनिकेशन आणि पेपर वर्क मध्ये सर्क्युलर रोल प्ले करत असते। क्लर्क युनिट हा डायरेक्ट कमांडिंग ऑफिसर बरोबर कोऑर्डिनेशन साधतो आणि सोल्जर्सचे पर्सनल रेकॉर्ड्स, प्रमोशन आणि ट्रान्सफर साठी डॉक्युमेंट्स मेंटेन करत असतो आणि सैनिकांचे अटेंडन्स आणि पे रोल्स यांना पण मॉनिटर करत असतो। आणि त्याच्या डिपार्टमेंट मधील कोणत्या पण जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज असतात त्यांच्यामध्ये तो सहजपणे आपले काम करू शकतो आणि सर्व प्रकारच्या ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज आहेत त्यांना सांभाळू शकतो। तर मग इत्यादी प्रकारचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतात इंडियन आर्मी क्लर्कच्या। यानंतर बघूया इंडियन नेव्ही LDC ची रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे। तर मित्रांनो, नेव्हल बेस युनिट मधील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामांना सांभाळण्याची जबाबदारी इंडियन नेव्ही LDC ची असते, जसे की डॉक्युमेंट्सला ओरिजिन करणे, त्यानंतर मग नेव्हल ऑफिसर बरोबर कम्युनिकेशन हँडल करणे, युनिटचे जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीजला मॅनेज करणे इत्यादी प्रकारचे कामे नेव्ही LDC च्या अंडर मध्ये येतात। ही पोस्ट मेनली पेपर वर्क, फाइल्स आणि ऑफिस डॉक्युमेंट्सला सिस्टमॅटिक मेंटेन करण्याचे काम करत असते। याचबरोबर नेव्ही LDC आपल्या युनिटचे सिनियर ऑफिसर्स साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट पण प्रोव्हाइड करत असते। तर मग इत्यादी प्रकारचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इंडियन आर्मी क्लर्क आणि इंडियन नेव्ही LDC या दोन पोस्टच्या असतात, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज। तर मग यानंतर आपण हे समजून घेऊया की या पोस्ट साठी ऍक्च्युअल मध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असते। तर मग तुमच्यासाठी या ठिकाणी चार्ट पण मी प्रेझेंट केलेला आहे, त्या चार्टच्या अकॉर्डिंग तुम्ही समजू शकता किंवा बेसिक प्रमाणात मी समजून देतो। तर मग एज्युकेशन क्वालिफिकेशनची जर गोष्ट केली तर इंडियन आर्मी क्लर्क साठी 10+2 आपल्याकडे असणे गरजेचे आहे। त्यानंतर मग इंडियन नेव्ही LDC साठी जर बघायला गेले तर त्यासाठी पण 10+2 आपल्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणे गरजेचे आहे। त्यानंतर मग एज लिमिटची जर गोष्ट केली तर एज लिमिट आपल्याकडे इंडियन आर्मी क्लर्क साठी 17.5 ते 23 वर्षाच्या अंतर्गत आपली एज असणे गरजेचे आहे। त्यानंतर मग इंडियन नेव्ही LDC साठी जर बघायला गेले तर एज लिमिट तर मग त्याच ठिकाणी आपली 18 ते 25 वयाच्या अंतर्गत आपली एज असणे गरजेचे आहे। तर मग मेल फिमेल कोण कोण अप्लाय करू शकतो, तर मग इंडियन आर्मी क्लर्क साठी मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। त्यानंतर मग इंडियन नेव्ही LDC साठी जर बघायला गेले तर या ठिकाणी बोथ म्हणजे दोघी मेल आणि फिमेल दोघी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। यानंतर स्किल रिक्वायरमेंटची जर गोष्ट केली तर आपल्याकडे कम्प्युटर टायपिंग प्लस कम्प्युटरचे बेसिक नॉलेज आपल्याकडे असणे गरजेचे आहे। कम्प्युटर टायपिंग जर आपल्याकडे नसेल तर मग हे जॉब आपल्यासाठी इनकम्प्लीट आहे, आपल्यासाठी हे जॉब सुटेबल नाही। आपल्याकडे कम्प्युटर टायपिंग असणे गरजेचे आहे। इंडियन आर्मी क्लर्क मध्ये जर आपल्याला जायचे असेल किंवा इंडियन नेव्ही LDC मध्ये आपल्याला जर जायचे असेल तर मग आपल्याकडे कम्प्युटर टायपिंगचे चांगले स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजे म्हणजे आपली कम्प्युटर टायपिंग एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट न चुकता आपली कम्प्युटर टायपिंग असणे गरजेचे आहे। आता करिअर ग्रोथची जर गोष्ट केली तर दोन्ही फील्ड मध्ये आपली करिअर ग्रोथ चांगल्या प्रकारे होते, म्हणजे याच्यामध्ये जर प्रमोशनचे जर चान्सेस जर बघायला गेले तर इंडियन आर्मी क्लर्क आणि इंडियन नेव्ही LDC या दोन्ही फील्ड मध्ये आपल्याला डिपार्टमेंटल एक्झामिनेशन बघायला मिळतात। त्या एक्झामिनेशन्सला आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करून आपण पुढील प्रमोशन्स आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, म्हणजे डिपार्टमेंटल एक्झामिनेशनच्या थ्रू आपण पुढील टॉप लेवलच्या पोस्टवर सहजपणे जाऊ शकतो। यानंतर सॅलरीची जर गोष्ट केली तर दोन्ही पोस्ट मध्ये आपल्याला स्टार्टिंग सॅलरी 25,000 ते 30,000च्या अंतर्गत आपल्याला सॅलरी बघायला मिळते। त्यानंतर मग पुढे आपले एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग आपली सॅलरी पण पुढे वाढत जाते। तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल टायपिंग कंप्लीट केल्यानंतर आणि 12वीच्या
टायपिंगच्या बेसिसवर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणत्या जॉब्सवर सहजपणे जाऊ शकतात टायपिंगच्या बेसिसवर। तर मग तुम्हाला जर पुढे अजून टायपिंगच्या बेसिसवर जर तुम्हाला जर जॉब्स रिलेटेड कंपॅरिझन पाहिजे असेल तर मग तुम्ही योग्य वेळेत ठिकाणावर असणे गरजेचे आहे, म्हणजेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला पुढील येणारी व्हिडिओ तुम्हाला सहजपणे कळून जाईल की कोणती व्हिडिओ आहे आणि टायपिंगच्या बेसिसवर अजून कोणकोणत्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत आपल्यासाठी। तर मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी। चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत।